अफगाणिस्तानमध्ये बाजार भरतोय, पण वस्तूंचा नाही तर चक्क मुलींचा। आणि सर्वात धक्कादायक म्हणजे हा सौदा करणारा कोणी दलाल किंवा गँगस्टर नाहीये, तर स्वतः त्या मुलींचा जन्मदाता बापच आहे। आपल्या पोटच्या पोरींपैकी किमान एका मुलीचा तरी कसा तरी सौदा व्हावा यासाठी प्रत्येक बाप धडपडतोय। अवघ्या 5, 9 किंवा 10 वर्षांच्या चिमुरड्या मुलींना 25 ते 50 वर्षांच्या पुरुषाच्या हवाली केले जात आहे। पण अफगाणिस्तानमध्ये ही एवढी भयानक परिस्थिती का आली आहे? जन्मदाता बापच आपली मुलगी का विकतोय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती। या सगळ्या विकृतीची सुरुवात झाली आहे घोर प्रांतात। घोर प्रांत हा आधीपासूनच प्रचंड गरीब आणि मागासलेला भाग आहे, पण गेल्या काही वर्षात तिथे भीषण दुष्काळ पडलाय। नोकऱ्या गेल्यात आणि खाण्यापिण्याचे हाल सुरू झालेत। याच गरिबीमुळे आज तिथल्या अनेक कुटुंबांवर आपल्याच पोटच्या मुलींना विकण्याची वेळ आली आहे। या लहान मुलींना एकतर घरकाम करायला मजूर म्हणून विकलं जातं आहे, नाहीतर थेट लग्न लावून देण्यासाठी विकलं जातं आहे। जर मुलगी 5-6 वर्षांची म्हणजेच अगदीच लहान असेल तर खरेदीदार काही पैसे ॲडव्हान्स देऊन जातो। मग ती मुलगी 13-14 वर्षांची होईपर्यंत आपल्या आईवडिलांकडेच राहते आणि वयात आले की खरेदीदार तिला घेऊन जातो। तिथे इतक्या लहान वयात मुलींचं लग्न होणं अगदीच कॉमन मानलं जातं। तिथला कोणताही बाप आनंदाने हे करत नाहीये, तर त्यामागे भयंकर दुःख लपलंय। घरातली बाकीची मुलं भुकेने मरू नयेत, कोणास तरी कर्ज फेडता यावं किंवा आजारपणाचा खर्च निघायला हवा, म्हणूनच हा सगळा काळीज चिरणारा सौदा केला जातोय। पोटच्या एका मुलीला विकून जे पैसे मिळत आहेत त्यातून उरलेल्या कुटुंबाला पुढची 3 ते 4 वर्ष किमान 2 वेळेचं तरी अन्न मिळेल, एवढीच एक लाजिरवाणी अपेक्षा ठेवून आज तिथे हा व्यवहार चाललाय। शिवाय नुकत्याच समोर आलेल्या एका चॅनलच्या ग्राउंड रिपोर्टनुसार तिथे फक्त लग्नासाठीच नाही तर आपल्या दुसऱ्या आजारी मुलांचा जीव वाचवण्यासाठी सुद्धा मुलींचा सौदा केला जातोय। घोर प्रांतातल्या एका बापाच्या 5 वर्षांच्या मुलीला अपेंडिक्स आणि लिव्हरचा गंभीर आजार झाला होता। तिच्या ऑपरेशनसाठी हॉस्पिटलमध्ये द्यायला बापाकडे 1 रुपया सुद्धा नव्हता। शेवटी त्याने 5 वर्षांच्या मुलीलाच आपल्या एका नातेवाईकाला विकून टाकलं आणि त्या विकलेल्या पैशातूनच तिच्या ऑपरेशनचा खर्च भागवला। दुसरीकडे युनिसेफ आणि आंतरराष्ट्रीय गुप्तचर यंत्रणांच्या रिपोर्ट्सनुसार या बाजारात फक्त अफगाणिस्तानमधलेच वृद्ध पुरुष मुली खरेदी करायला येत नाहीये, तर शेजारील देशांमधून विशेषतः पाकिस्तान आणि इराणमधून मानवी तस्करांचं मोठं जाळं तिथे सक्रिय झाल्याचं उघड झालंय। हे तस्कर गरिबीने खचलेल्या बापाकडून अवघ्या काही डॉलर्समध्ये 5 ते 10 वर्षांची मुलगी विकत घेतात। त्यानंतर तिला बोगस कागदपत्रांच्या आधारे देशाबाहेर स्मगल केलं जातं। तिथे गेल्यावर या चिमुरड्या मुलींचा छळ केला जातो, त्यांच्याकडून सक्तीने मजुरी करून घेतली जाते, नाहीतर त्यांना सेक्स ट्रॅफिकिंगसाठी वापरलं जातं। आता सर्वात मोठा प्रश्न पडतो हा की अफगाणिस्तानची अवस्था एवढी कशी बिघडली? तर या सगळ्या भीषण परिस्थितीची नाळ जोडली आहे ऑगस्ट 2021 मध्ये झालेल्या एका मोठ्या सत्तांतराशी। ऑगस्ट 2021 मध्ये जेव्हा तालिबानने संपूर्ण अफगाणिस्तानवर आपली सत्ता मिळवली, तेव्हा एका रात्री त्या देशाचं नशीबच बदललं। तालिबान सत्तेत येताच अमेरिका आणि जगातील मोठ्या आंतरराष्ट्रीय बँकांनी अफगाणिस्तानचे तब्बल 9.5 अब्ज डॉलर्स म्हणजे जवळपास 950 कोटी डॉलर्सचे फंड्स एका झटक्यात फ्रीज केले, म्हणजेच गोठवून टाकले। तालिबानला हे पैसे मिळू नयेत म्हणून घेतलेल्या एका जागतिक निर्णयाने थेट तिथल्या सामान्य जनतेचा गळा आवळला। अफगाणिस्तानचा 75% पेक्षा जास्त खर्च हा आधी परदेशी मदतीवर चालायचा, जी मदत तालिबान राजवट आल्यावर पूर्णपणे बंद झाली। परिणाम असा झाला की बँका रिकाम्या झाल्या, लोकांच्या नोकऱ्या गेल्या आणि बाजारपेठेतून पैसाच गायब झाला। आंतरराष्ट्रीय निर्बंधांमुळे देशात अन्नधान्य आणि औषधांची प्रचंड टंचाई निर्माण झाली आणि महागाई गगनाला भिडली। शिवाय तालिबानने सत्तेत आल्यावर सर्वात पहिला वार केला तो तिथल्या महिलांवर आणि लहान मुलींवर। तालिबानने एका रात्रीत हुकूम काढला आणि मुलींच्या शाळा, हायस्कूल आणि कॉलेजेस यांच्या जाण्यावर पूर्णपणे बंदी घालून टाकली गेली। एवढंच नाही तर महिलांना सरकारी किंवा खाजगी नोकऱ्या कशातच काम करण्याची परवानगी नाकारण्यात आली। ज्या महिला आधी घर चालवायच्या, कुटुंबाला आर्थिक हातभार लावायच्या, त्यांचे पंख एका झटक्यात छाटले गेले। महिलांना वडिलांशिवाय, भावाशिवाय किंवा पतीशिवाय घराबाहेर पडायला बंदी घालण्यात आली आहे। महिलांसाठी बुरखा सक्तीचा करण्यात आलाय आणि जर एखादी महिला एकटी रस्त्यावर दिसली तर तिला तालिबानचे रक्षक रस्त्यावरच चापकाने किंवा काठ्यांनी मारहाण करतात। ब्युटी पार्लर्स बंद करण्यात आली आहेत। महिलांना सार्वजनिक पार्कमध्ये किंवा जिममध्ये जाण्यावरही कायद्याने बंदी घातली आहे। थोडक्यात सांगायचं तर स्त्रियांना समाजातून पूर्णपणे गायब करून त्यांना घरात कैद्यासारखं जगण्यास भाग पाडलं गेलंय। असं सगळं असताना घरात पैसा नाही, मुलींना शिकता येत नाही आणि खायला अन्न नाही, याच आर्थिक कोंडीने आणि उपासमारीने आज तिथल्या हताश वडिलांना आपल्याच मुलींचा सौदा करायला भाग पाडले। अफगाणिस्तानच्या घोर प्रांतातून समोर आलेले हे जळजळीत वास्तव म्हणजे माणुसकीचा पराभव आहे। स्वतःला आधुनिक म्हणून घेणारं जग, मोठमोठ्या मानवाधिकार संघटना आणि जगातील महासत्ता आज हे सगळं घडताना गप्प काय आहेत असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही। पण या सगळ्या परिस्थितीविषयी तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा लगाव बत्ती।